जादू की झप्पी दे जा तू अब भी मिलेंगे हम ना दोबारा. बघितला का व्हिडिओ आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या सुप्रियाताई सुळे यांचा हा व्हिडिओ बघा. त्याची आधी शाहरुख खान सोबत कशी जादू की झप्पी घेत आहे. म्हणजे एकीकडे संपूर्ण आयुष्यभर महाराष्ट्राला सांगायचं मी किती साधी भोळी सुसंस्कृत आहे, मला हे वेस्टर्न कल्चर वगैरे अजिबात आवडत नाही, मी माझी साधी साडी घालून राहते याचाच मला समाधान आहे. आणि एकीकडे मुलीच्या लग्नाच्या टायमाला त्याची आधी शाहरुख खान सोबत जादू की झप्पी घ्यायची आणि दुसऱ्याला ज्ञान शिकवायचं. आता यावर कोणी काही बोलणार नाही. या ठिकाणी अमृताताई फडणवीस राहिल्या असत्या तर किती ट्रोल केलं असतं. मागे अमृताताई फडणवीसांनी त्या जी आधी रियाज अली सोबत रील बनवली होती तो तर त्यांच्या मुलाचा वयाचा होता, तरी पण देखील त्यांच्यावरती एवढे घाणेरडे कमेंट केले, काय काय शब्दाने कमेंट केले. आता आता चुपचाप बसले सगळे. आता कुठं गेला तो रविराज साबळे, आता दिसत नाही काय? यावर तर काही बोलणारच नाही, कारण की त्याच्यावरती ते बोललं त्याची फंडिंग बनून जाईल ना, त्याच्यामुळे ते काहीच बोलणार नाही. दुसरीकडे शरद पवारांनी संपूर्ण जिंदगीभर जातीपातीचं राजकारण केलं, या जातीला त्या जातीला भांडणं लावले. आणि आता जेव्हा घरातल्या लग्नाची वेळ येते तेव्हा जातीतला माणूस नाही बघितला स्वतःच्या. सुप्रियाताई सुळेंचा नवरा ब्राह्मण, त्यांचा जावई सिंधी, आता दिसला नाही. फक्त लोकांना जाती जातीत भांडणं लावून द्यायचं, आपला राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या, स्वतःच्या पोरी दुसऱ्याला द्यायच्या. आपलं कोणत्या जातीला विरोध नाही, आपण तर कट्टर हिंदुत्ववादी, सगळे आपलेच आहे, ब्राह्मण आपले, सिंधी आपले, मारवाडी आपले, सगळे आपलेच आहे, आपला कोणाला विरोध नाही. पण तुम्ही एकीकडे दुसरीला जाती जातीत भांडणं लावून देता आणि एकीकडे तुमच्या पोळ्या भाजून घेता आणि दुसरीकडे सोयरिकी करता, म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्ही मूर्खात काढताय. जय श्रीराम.